सासनफाटा येथे रस्ता रोको आंदोलन. दर्यापूर दहीहंडा रोडवरील सासनफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते. चंदूभाऊ रायबोले, संतोषभाऊ बगडे, सतीशभाऊ काळे, संदीप कात्रे, अशोक रायबोले, रोशन ठाकरे, पंकज राणे, किरण आडे, रविभाऊ पाचपोहे, अय्याजभाई, यशपाकभाई, नरेंद्र कुंडलवाल, राजू कुंडलवाल, संतोष वैद्य, गजानन थेटे, गणेश भगत, अमोल बहादुरे, प्रमोद काळपांडे, कुणाल पळसकर, वैभव पळसकर, राहुल पाचपोहे, दादाराव खडे, श्रीकृष्ण पळसपगार, दिनेश मेहेरे, रवी कंकाळे, साकीब अली, सज्जाद अली, राजीव घन आंदोलनांमध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनांकरिता तहसीलची नायब तहसीलदार काळे, पोलीस स्टेशनचे ठाणेदार देशमुख, चव्हाण, मंगेश फुकट, भटकर, सर्व गावचे सर्व पोलीस पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय इंजिनियर धनभर, मंगेश फुकट, पंकज नडकांडे यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार उपस्थित झाले नाहीत व आमदारसुद्धा उपस्थित झाले नाहीत. त्यांना फक्त मतापुरतेच काम असते. त्यांना जनतेच्या प्रश्नाचा थोडाही विचार यावरून नाही. दहीहंडा रोडवरील सर्व गावांमधील नागरिक व आंदोलनामध्ये आमदार व खासदारांची वाट बघत होते, परंतु आमदार व खासदार येथे उपस्थित झाले नाहीत. दहीहंडा रोडकडील आंदोलन कार्यकर्त्याकडे थोडेही फिरकले नाहीत. यावरून त्यांना जनतेच्या प्रश्नाचा विसर पडला आहे. हे आंदोलन दहीहंडा रोडची 70 लाखाची डागडुजी रोडची थातुरमातुर केल्या गेली आहे, अशी आंदोलनकर्ते चंदू रायबोले यांनी म्हटले आहे. हजारो कार्यकर्ते या डागडुजीवर नजर आहेत. इंजिनियर धनभर यांनी या रोडकडे लक्ष दिले नाही, मात्र ठेकेदाराकडे लक्ष दिले. या रोडकडे एकही इंजिनियरने संपूर्ण डागडुजीचे काम होईपर्यंत बघितले नाही. जनतेचा आक्रोश बघून इंजिनियर धनभर यांनी दहीहंडा ते दर्यापूर या रोडचं शासनाकडे पाठपुरावा करावा. मार्च महिन्यापर्यंत या रोडचे मंजुरात आणावी, अन्यथा कोणतेही कागदपत्र न देता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा चंदू रायबोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय. तुम्ही त्या गोष्टीला लावा कोणता की तो रस्ता बाकी राहिलेला त्यावेळेसच त्याला काहीतरी वेटेन तो रोड होईल, नाही तो होणार नाही तो रोड. नाही तर एक आदेश काढा या रोडचे लोक वया मारून टाका. ते मला माहिती आहे, मी पंचायत समिती मेंबर राहिलेला, मला जाणीव आहे. पण विषय कसा आहे की जेव्हा आपण सगळे म्हणजे पाठपुरावा नियमित करत राहतो, नियमित पाठपुरावा जर केला तर त्या गोष्टीला कुठेतरी वेटेज येतं.